शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, कारण त्या ठिकाणी वाहतूक चालू आहे आणि जे उद्योग आलेले आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी हे बाहेरील कामगारांची भरती त्या ठिकाणी केली आहे। स्थानिकांना त्या उद्योगामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणाचा खूप मोठं नुकसान हे आपल्यावरती सुद्धा मानवावरती सुद्धा होत आहे। म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे काही चांगल्यात चांगलं काम करून आपल्याला प्रदूषणमुक्त जीवन जगता येईल अशा प्रकारे मी प्रयत्न करेन। आवाज इंडिया टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे। आज आम्ही वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये आहोत। आमच्यासोबत वंचितचे अधिकृत उमेदवार अनिल भाऊ धानोरकर आहेत। आपण त्यांच्याशी या विधानसभेविषयी चर्चा करूया। भाऊ, आवाज इंडिया टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। अनिल भाऊ धानोरकर हे भद्रावती नगर परिषदेमध्ये मागील 15 वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून यांनी कारभार सांभाळलेला आहे। आज त्यांनी काँग्रेसची तिकीट त्यांना न मिळाल्यामुळे आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातामध्ये घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करू इच्छितात। भाऊ, आपल्याला तिकीट प्राप्त झाली नाही, याविषयी आपण काय सांगू शकाल? या क्षेत्राचे खासदार दिवंगत बाळूभाऊ धानोरकर आणि आत्ताच्या खासदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांना निवडून आणण्यामध्ये माझा मोलाचा भाग होता। मी यांच्यासाठी सतत प्रयत्न करून यांना निवडणुकीमध्ये विजयी केलं, परंतु आज मला एवढा अनुभव असून 15 वर्षे मी भद्रावती नगरपालिकेचा अध्यक्ष, मी 3 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि काँग्रेसकडून मी तिकीट मागितली। राहुल गांधीजींच्या सर्वे टीमने या ठिकाणी जेव्हा सर्वे केला तर या सर्वेमध्ये सुद्धा मी नंबर 1 म्हणजे सर्वात आघाडीवर मला पसंती होती, परंतु या क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई यांनी मला तिकीट मिळू दिलं नाही, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सख्ख्या भावाला तिकीट द्यायचं होतं। म्हणून त्यांनी मला घरी बोलावून सांगितले की सोनिया गांधीजींनी सांगितलं की घरच्या घरी धानोरकरला तिकीट नाही, परंतु त्यांनी हे तर नसेल सांगितलं की धानोरकरला नका बा तुमच्या भावाला द्या, कारण मी सर्वेमध्ये समोर आहे। मी तिकीट यासाठी मागितलेलं आहे की मी केलेलं कार्य, मी भद्रावती आज 4 ग्रामपंचायत मिळून त्याची स्थापना झाली। मी आज त्या भद्रावतीला एक शहर बनवलं, तिथं काम केलं, एक शहराचं नाव लौकिक केला। आज भद्रावतीची जनता माझ्या पाठीशी आहे। त्यांना कुठंतरी वाटत होतं की भाऊने विधानसभेत जावं आणि ज्याप्रमाणे भद्रावतीचा विकास केला त्याप्रमाणे पूर्ण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचा विकास करावा, म्हणून सर्व जनता पाठीशी होती आणि मी तिकीट मागितलं, परंतु खासदार मॅडमच्या हेकेकरपणामुळे मला ते तिकीट मिळालेलं नाही। भाऊ, भद्रावती परिसरामध्ये निप्पण डेंड्रो हा प्रकल्प 1990मध्ये आलेला होता। 2500 एकरमध्ये हा प्रकल्प राबविण्याचं शासनाद्वारे प्रशासनाद्वारे सांगितण्यात आलं होतं। अजूनपर्यंत त्या प्रकल्पावरती कोणतीही कारवाई नाही झाली। या संदर्भात आपलं मत? वारंवार आम्ही या ठिकाणी उद्योग आले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न केले, कारण 1990मध्ये जेव्हा त्याचं उद्घाटन झालं, शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, नरसिंहराव पंतप्रधान होते, मी स्वतःसुद्धा त्या उद्घाटनाला उपस्थित होतो, मला त्याची संपूर्ण कल्पना आहे। आज त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे। मी माननीय शरद पवार साहेबांना भेटलो, मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांना भेटलो, माझ्यासोबत खासदार साहेबसुद्धा त्यावेळेस होते। शरद पवार साहेबांनी त्यावेळेस पेपरसुद्धा त्या जमिनीचे पूर्ण मागितले, मी ते पेपर त्यांना पोचवले। ते आमच्या समोरच अडाणीशी बोलले की त्या ठिकाणी पाणी जवळ आहे, कोळसा जवळ आहे आणि वीजसुद्धा जवळ आहे, रेल्वेसुद्धा जवळ आहे, की जर तुम्हाला काही उद्योग उभारायचा असेल तर ते MIDC अंतर्गत ती जागा खरेदी केलेली आहे। त्या जागा खरेदीचा सुद्धा विषय नव्हता, त्यामुळे त्या ठिकाणी कोणता तरी उद्योग तुम्ही करू शकता। तर त्यांनी पेपर मागितले, मी पेपरसुद्धा त्यांना दिले, परंतु त्यावेळेस ज्या शेतकरी होते त्यांना अति अल्प मोबदला देऊन ती जमीन खरेदी करण्यात आली। आज त्यांनासुद्धा कुठंतरी एक चांगला आजच्या हिशोबाने मोबदला देण्यात यावा। त्या शेतकऱ्यांच्या ज्यांना जमिनी गेल्या त्यांना नोकरीसुद्धा त्या ठिकाणी देण्यात यावी आणि जे जमीन खाली पडलेले आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर उद्योग आणावा, हा उद्देश आहे। आपण वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये कोणते विषय घेऊन आपण जनतेसमोर मतदारापर्यंत जाऊन राहिलेले आहात? आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा विषय असतो, ज्या ठिकाणी माईन्ससुद्धा बंद पडलेले आहे,
नवीन नवीन उद्योग आपल्या क्षेत्रामध्ये आणणे, बेरोजगारी दूर करणे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कुठंतरी त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे बचत गटाअंतर्गत जे बचत गट मिळून कार्य करतात, तसेच शेतकऱ्यांचे सुद्धा बचत गट झाले पाहिजे. त्याच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा शेती बचत गटाच्या माध्यमातून केली पाहिजे. कारण मला कल्पना आहे की आपल्या तालुक्यामध्ये असं एक गाव आहे, त्या ठिकाणी बचत गटाचे पुरुषांचा बचत गट आहे आणि मिळून शेती केल्या जाते. त्याचीसुद्धा इतरांना माहिती देऊन त्याच प्रकारे शेती इतर शेतकऱ्यांनी करावं, त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. भाऊ, या ठिकाणी बरेचसे उद्योग आलेले आहेत, त्याच्यामुळे या विधानसभा क्षेत्रामध्ये वाहतुकीच्या समस्येनुसार त्या ठिकाणी लोडिंग अनलोडिंग माईन्स असल्यामुळे शेतीवरती खूप परिणाम होऊन राहिलेला आहे आणि प्रदूषण वाढलेलं आहे. जिल्हा प्रशासनानं मागील 2 ॲक्शन प्लॅन तयार केले होते, परंतु त्याच्यावर कुठेही अंमलबजावणी नाही झाली. तर प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं? बिलकुल शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. कारण त्या ठिकाणी वाहतूक चालू आहे आणि जे उद्योग आलेले आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी हे बाहेरील कामगारांची भरती त्या ठिकाणी केली आहे. स्थानिकांना त्या उद्योगामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान हे आपल्यावरती सुद्धा मानवावरती सुद्धा होत आहे. म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे काही चांगल्यात चांगलं काम करून आपल्याला प्रदूषणमुक्त जीवन जगता येईल अशा प्रकारे मी प्रयत्न करेन. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये काही पर्यटक स्थळं आहेत. जसं की आपण भद्रावतीमध्ये जर बघितले तर प्रसिद्ध जैन मंदिर आहे, बौद्धकालीन बौद्ध लेणी आहे विंध्यासनला. त्यानंतर आताच नव्यानेच चोऱ्या या ठिकाणी ताडोबा सफारी सुरू करण्यात आलेली आहे. का या विधानसभा क्षेत्रामध्ये पर्यटनाला चांगला भाव मिळू शकतो आणि त्याच्या माध्यमातून युवांना रोजगार मिळू शकेल? हो बिलकुल. तुम्हाला कल्पना आहे की भद्रावती हे 3 धर्माचं तीर्थस्थान आहे. या ठिकाणी जैन असो, हिंदू असो, बौद्ध असो, जैन मंदिर आहे, विजासन बौद्ध लेणी आहे, गौराडा गणेश मंदिर आहे जे अष्टविनायकापैकी एक. मी या गौराडा गणेश मंदिराचा परिसराचा पूर्ण त्याचा विकास केलेला आहे, सौंदर्यीकरण केलेलं आहे. त्यानंतर विजासन बौद्ध लेणी हे सुद्धा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. परंतु मी 1,99,00,000 नगरपालिकेअंतर्गत खर्च करून परवानगी आणून त्या ठिकाणी सुद्धा सौंदर्यीकरण केलेलं आहे. जैन मंदिर हे जैन लोकांचं खूप मोठं तीर्थस्थान आहे. त्या ठिकाणी देशभरातून जैन लोक येत असतात आणि ताडोबा हे अभयारण्यसुद्धा हे भद्रावती तालुक्यामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात. त्यांना राहण्यासाठी मी भद्रावती शहरामध्ये भक्तनिवाससुद्धा बांधलेला आहे. तरी पण पुन्हा पर्यटनाला बरीच चालना मिळू शकते, त्या दृष्टीने सुद्धा माझे प्रयत्न चालू आहे आणि बेरोजगारांना त्या ठिकाणून उद्योगसुद्धा मिळू शकतात. या विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकऱ्याला सिंचनाची पाहिजे त्या प्रमाणामध्ये व्यवस्था झालेली नाही आहे. सोबतच महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणची जी आरोग्य व्यवस्था आहे, जे ग्रामीण रुग्णालय वगैरे आहेत, ती अक्षरशः कोलमडलेली दिसते. या संदर्भात आपलं मत काय? खरी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आरोग्य असो, शिक्षण असो, ज्या मूलभूत गरजा मानवाला आवश्यक आहे त्यामध्ये सुधारणा होणं खूप काळाची गरज आहे. जसं शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलांना फ्री शिक्षण मिळालंच पाहिजे. कारण बरेचदा आपण पाहतो की मुलं हुशार असूनसुद्धा पैशाअभावी शिकू शकत नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने बिमार झाल्यानंतर त्यांना पाहिजे त्या सुविधा मिळत नाही. त्या दृष्टीने सुद्धा बरेच रुग्ण हे दगावल्या जाते. आज सरकारी दवाखान्यामध्ये परिस्थिती खूप गंभीर आहे. त्या ठिकाणी कोणत्याही मशिनरी जर असेल तर त्या खराब आहे किंवा जेवढा पाहिजे तेवढा मेनपॉवर त्या ठिकाणी नाही आहे. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांचं खूप मोठं नुकसान होत आहे. या ठिकाणी बेडची संख्या, चांगले दवाखाने या ठिकाणी झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा माझे प्रयत्न राहणार आहे. अनिल धानोरकर हे मागील 15 वर्षापासून भद्रावती नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष हे पद भूषवल्यानंतर भद्रावती परिसरामध्ये त्यांनी विकासाची कामे भरपूर केलेली आहेत असं त्यांचं मत आहे. आता संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा विकास करावा असं त्यांना वाटत असल्यामुळे ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 18 उमेदवार रिंगणामध्ये आहे, परंतु अनिल धानोरकर हे एकमेव असे उमेदवार आहेत जे भद्रावती परिसरामध्ये आहेत. तर भाऊ, शेवटचा प्रश्न आपणासाठी, या निवडणुकीमध्ये थेट लढत कोणासोबत आहे? कारण या विधानसभेचा इतिहास असा आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर यावेळी तुमची थेट लढत कोणासोबत असणार आहे? यावेळेस माझी थेट लढत BJPशी आहे. एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष
मी सर्व समाजाला घेऊन चालणारा आहे. मी सर्व जातपात न मानणारा आणि सर्वांना घेऊन चालणारा, सर्वांगीण विकास करणारा, कारण मी भद्रावतीमध्ये तेच कार्य केलेलं आहे. म्हणून लोक त्या ठिकाणी वारंवार माझ्यासोबत असतात आणि निवडून देतात. आणि दुसरीकडे एक जातीयवादी पक्ष, तर लोकांनी विचार करायचा आहे की सर्वाला घेऊन चालणारा पाहिजे, अनुभवी व्यक्ती पाहिजे. की आज जे काँग्रेस किंवा BJPचे उमेदवार आहे ते कोणतीही ग्रामपंचायतची सुद्धा साधी निवडणूक त्यांनी लढलेली नाही आहे. त्यांना कोणताही प्रशासकीय अनुभव नाही आहे. लोक म्हणतात की मला निवडून द्या, मी काम करतो. परंतु लोकांनी 15 वर्ष मला निवडून दिलं आणि मी कामसुद्धा करून दाखवलं. त्यामुळे भद्रावती शहरातील तर जनता सोबतच आहे, परंतु माझ्या कामामुळे आज वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये की लोकांना असं वाटते की असा काम करणारा व्यक्ती आपल्या क्षेत्राचा आमदार व्हावा, म्हणून ते सुद्धा मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहे. हे होते अनिल धानोरकरजी यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी भद्रावतीचा विकास केला. विकास करत्यासोबतच त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्पसुद्धा राबवलेले आहेत. तेच प्रकल्प, तोच विकास मनाशी बाळगून ते येणाऱ्या काळामध्ये वरोरा विधानसभामध्ये सुद्धा काम करू इच्छितात. यांच्या म्हणण्यानुसार वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात मोठी समस्या इथच्या शेतकऱ्याच्या सिंचनाची आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे, ते सुधारण्याचा ते प्रयत्न करू इच्छितात. असंच आपण या ठिकाणी भेटत राहूया. आपण बघत राहा आवाज इंडिया TV.